काय आमचा एखादा निर्णय जरी चुकला ना तरी सुद्धा लोक आमच्या तोंडात शेण घालतील. तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करा की ते मी काय भोगतेय, अर्जुनने काय त्रास सहन केला याचा विचार करू नका तुम्ही. मॉम, ऐकलं मी डॅड काय म्हणत होते. डॅड बरोबर बोलतायत. आता आपल्याला जे काही प्लॅन करायचं आहे ना ते शांतपणे वेळ घेऊन करावं लागेल. एक जरी प्लॅन बॅकफायर झाला ना मॉम तर डॅडच्या रेप्युटेशनवर येऊ शकतं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अरे पण किती दिवस अजून प्लॅनिंग करणार आहात? मी तर म्हणते त्यांना बकोट धरा आणि रस्त्यावर फेकून द्या. हाय काय नाही काय? अहो शालिनी, धीर धरा जरा. हा, हे बघा, सगळी लोक, सगळा मीडिया, विरोधक आणि आमच्याच पक्षातले आमच्यावर जळणारे यांचं बारीक लक्ष आहे आपल्यावरती. जरा जरी संधी मिळाली तरी आग लावतील बभरा करून, मग राजकारण करतील, आमची नाचक्की होईल आणि कदाचित आमचं पदही जाईल. तो जरा सांभाळू. मग काय करायचं आपण? त्या तिघांची सगळी नाटकं सहन करायची? नाही शालिनी, आपण अशी परिस्थिती निर्माण करायची की ज्यामुळे स्वानंदी स्वतःहून हे घर सोडून निघून जाईल. आपल्याला तिला घरातून बाहेर काढण्याची वेळच येणार नाहीये. आणि एकदा का ती बाहेर गेली की तिने सत्य कितीही सांगितलं तरी सुद्धा लोक तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. आलं का लक्षात तुमच्या? ऑसम डॅड, करेक्ट आहे. मॉम, डॅड अगदी बरोबर बोलतायत. आपल्याला असंच काहीतरी प्लॅन करावं लागेल. तू नको काळजी करूस, डॅड सॉलिड प्लॅन करतील. पण डॅड, हा असा प्लॅन करण्यासाठी 2-3 दिवस तरी लागतील ना आपल्याला? बरं मॉम डॅड, मला जरा बाहेर जायचंय. म्हणजे मित्राची बर्थडे पार्टी आहे. रात्री थोडा उशीर होईल. जाऊ डॅड. सुचित्रा, काय व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आज चक्क तुम्ही परवानगी घेताय. हा जा जा. हा पण जरा सांभाळू ना. येस डॅड, आलोच. या. हे बघा शालिनी, तुम्हाला जशी अर्जुनची काळजी वाटते तशी मलाही वाटते. पण तुम्ही निश्चिंत राहा, लवकरच स्वानंदी आपल्या आयुष्यात नसेल. आणि ते कसं करायचं हे मी बघतो.